वेलकम स्टुडंट्स. बघा आपण आज बघणार आहे एक्सरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर सेकंड. काय दिले बघा, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर फर्स्ट एक्झाम्पल e⁻2x इंटू साइन 3x. आपण ऑलरेडी या टाईपचे एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघितलेले आहेत. तर यातलं सेकंड एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतो. फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं. ओके, तर मी तुम्हाला होमवर्कसाठी दोन्ही एक्झाम्पल कसे आहेत, सिमिलर आहेत. ओके, आता e⁻x इंटू cos 2x याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तर हे दोन्ही इंटिग्रेशनचे एक्झाम्पल आहेत. यालाच मी आय ने डिनोट केलं. बघा, e⁻x इंटू cos 2x dx. आपण या टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेले आहेत. तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स याचं युटिलायझेशन करून हे एक्झाम्पल सोडवायचे आणि दोन वेळा याच्यात इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायला लागतो. तर ही एक्सपोनेन्शियल फंक्शन सेकंड फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फर्स्ट फंक्शन. ओके, बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपण अप्लाय केला. काय होईल मग, cos 2x फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx सेकंड फंक्शन मायनस d by dx of cos 2x इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx आणि टोटल याचे इंटिग्रेशन dx. ओके, मग cos 2x ॲज इट इज आणि e⁻x याचे इंटिग्रेशन आहे e⁻x अपॉन -1 x चा कोइफिशिएंट डिवाइडला मायनस cos 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin 2x इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि e⁻x चे इंटिग्रेशन e⁻x अपॉन -1 टोटल याचे इंटिग्रेशन dx. ओके, याला मायनस साइन मायनस ऑफ e⁻x cos 2x मायनस आणि मायनस प्लस होईल, परत रिझल्टंट साइन मायनस. तर टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. तर e⁻x sin 2x dx. ते एकदा बाय पार्ट्स अप्लाय केला, कॉसचं कन्वर्जन साइन मध्ये झालं. आता परत एकदा दुसऱ्यांदा इंटिग्रेशन बाय पार्ट्स बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स या रूलनुसार काय होईल बघा, मायनस ऑफ e⁻x इंटू cos 2x ॲज इट इज -2. आता या दोघांमध्ये परत इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर sin 2x ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन e⁻x dx मायनस d by dx ऑफ sin 2x इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx आणि टोटल याचे इंटिग्रेशन dx. ओके, मायनस e⁻x cos 2x -2 e⁻x चे इंटिग्रेशन e⁻x अपॉन -1 म्हणजे काय येणार, मायनस sin 2x इंटू e⁻x मायनस साइन मी इकडे लिहिलं मायनस sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि e⁻x चे इंटिग्रेशन e⁻x अपॉन -1 आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx. मायनस ऑफ e⁻x cos 2x बघा आय ची व्हॅल्यू आहे, मायनस मायनस प्लस होईल, +2 e⁻x sin 2x आणि परत हे मायनस मायनस प्लस परत याला मायनस साइन 2 to 4 इंटिग्रेशन ऑफ e⁻x आणि cos 2x dx. तर हाच ओरिजिनल इंटिग्रल आहे आय. तर -4 टाइम्स आय, ती व्हॅल्यू इकडे आली प्लस होईल. बघा, e⁻x cos 2x ओरिजिनल इंटिग्रल आला म्हणजेच काय, 4i इकडे आला प्लस होईल 5i इज इक्वल टू दोघांमध्ये e⁻x कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये प्लस टर्म आधी 2 sin 2x मायनस cos 2x. ओके, आणि हा 5 इकडं डिवाइड. तर फायनल आन्सर याचा येणार i इज इक्वल टू e⁻x अपॉन 5 इंटू 2 sin 2x मायनस cos 2x आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके,
या पद्धतीने 2 वेळा इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि त्याचं फायनल आन्सर. ओके. नाउ थर्ड क्वेश्चन आहे साइन ऑफ लॉग एक्स. दुसऱ्यामध्ये साइन ऑफ लॉग एक्स याचे इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचे. ओके, यालाच मी आय ने डिनोट करतो, इंडेफिनेट इंटिग्रल आय. साइन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचं इंटिग्रेशन. मग आता या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, तर मी सबस्टिट्यूशन मेथडने याचं इंटिग्रेशन घेणार. तुम्हाला माहिती आहे साईनमध्ये लॉग एक्स टर्म इथं प्रेझेंट आहे. आपण पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी, तर काय होईल, एक्स इज इक्वल टू बेस रेस टू पॉवरला अदर साईड. बेस काहीच नाही म्हणजे ई, यावरूनच एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी. आणि जर सबस्टिट्यूशन केलंय तर डिफरन्शिएट करून डी एक्सची व्हॅल्यू टी मध्ये काढायला लागेल. तर एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, तर काय होईल डेरिव्हेटिव्ह एक्सचा एक्सच्या रिस्पेक्ट 1 इंटू डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी डी टी. तर डी एक्सच्या जागी व्हॅल्यू टाकायची ई रेस टू टी डी टी. तर इंटिग्रल आय साइन ऑफ लॉग एक्सची व्हॅल्यू आहे टी इंटू डी एक्सची व्हॅल्यू ई रेस टू टी डी टी. सेम याच टाईपने आपण जे आता एक्झाम्पल सॉल्व केलं, काय 2 वेळा इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायला लागेल. हे यू आणि हे व्ही बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय होईल, साइन टी इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी डी टी मायनस डी बाय डी टी ऑफ साइन टी इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी डी टी, टोटल याचं इंटिग्रेशन डी टी. म्हणजेच ई रेस टू टीचं इंटिग्रेशन ई रेस टू टी इंटू साइन टी मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी आणि ई रेस टू टीचे इंटिग्रेशन ई रेस टू टी डी टी. मग हे ई रेस टू टी साइन टी ॲज इट इज. आता परत या दोघांमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय होईल, मग कॉस टी इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी डी टी मायनस डी बाय डी टी ऑफ कॉस टी इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी डी टी, टोटल याचे इंटिग्रेशन डी टी. मग ई रेस टू टी साइन टी मायनस ई रेस टू टीचे इंटिग्रेशन ई रेस टू टी कॉस टी मायनस कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन टी आणि ई रेस टू टीचे इंटिग्रेशन ई रेस टू टी, टोटल याचे इंटिग्रेशन डी टी. हेच येणार ई रेस टू टी साइन टी मायनस ई रेस टू टी कॉस टी आणि मायनस मायनस प्लस परत साइन मायनस ई रेस टू टी आणि साइन टी डी टी. तर हाच आहे ओरिजिनल इंटिग्रल आय. आलं तर आय इंटिग्रलची व्हॅल्यू तो मायनस आहे, इकडे आल्यानंतर प्लस होईल. म्हणजेच 2i इज इक्वल टू ई रेस टू टी कॉमन घेतला साइन टी मायनस कॉस टी आणि आय इज इक्वल टू 2 इकडे डिवाइड ई रेस टू टी अपॉन 2 इंटू साइन टी मायनस कॉस टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता टीला कशाने रिप्लेस करायचं आहे, ई रेस टू टीच्या जागी एक्स टाका आणि टीच्या जागी काय लॉग एक्स. म्हणजेच फायनल आन्सर काय होणार, आय इज इक्वल टू एक्स अपॉन 2. ओके, साइन ऑफ लॉग एक्स मायनस कॉस ऑफ लॉग एक्स आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर ही त्याचं फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 5x² + 3. बघा याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे, यालाच मी आयने डिनोट केलं. स्क्वेअर रूट ऑफ 5x² + 3 याचे इंटिग्रेशन dx. मग x² चा कोएफिशियंट 1 करण्यासाठी 5 मी कॉमन घेणार. तर इंटिग्रेशनमध्ये 5 कॉमन x² + 3/5 आणि टोटल याचे इंटिग्रेशन dx. √5 कॉन्स्टंट आपण साईडला लिहिला. इंटिग्रेशनमध्ये स्क्वेअर रूट ऑफ x² + √3/5 स्क्वेअर आणि dx. कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा, स्क्वेअर रूट ऑफ x² + a² dx. ओके, काय फॉर्म्युला, log ऑफ x/2 स्क्वेअर रूट ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ मॉड्युलस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. या फॉर्म्युलाचं युटिलायझेशन म्हणजे काय होईल, √5 इंटू टोटल टर्मला तो मल्टिप्लाय x/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे काय, एक्स स्क्वेअर प्लस 3/5 प्लस ए स्क्वेअर बाय 2 3/5/2 लॉग ऑफ मॉड्युलस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 3/5 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हीच काय येणार, √5 इन द ब्रॅकेट x/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3/5 प्लस 3/10 लॉग ऑफ मॉड्युलस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3/5 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 नंबरमध्ये एक्स स्क्वेअर, 5 नंबरमध्ये एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स रेज टू 6 ए स्क्वेअर मायनस एक्स रेज टू 6 याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे dx. ओके, बघा लक्ष द्या, मी याला थोडी अरेंजमेंट करतो. एक्स स्क्वेअर मी नंतर लिहितो, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स क्यूब स्क्वेअर आणि इंटू एक्स स्क्वेअर dx. एक्स रेज टू 6 ला काय केलं आपण, एक्स क्यूबचा स्क्वेअर. ही स्क्वेअर रूट मध्ये टर्म आहे. समजा मी सबस्टिट्यूशन केलं, पुट एक्स क्यूब इज इक्वल टू टी. आता सबस्टिट्यूशन केलं तर एक्स स्क्वेअर dx ची व्हॅल्यू काढायला लागेल. यालाच आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. म्हणजेच एक्स स्क्वेअर dx ची व्हॅल्यू dt/3. तर तोच इंटिग्रल बिकम्स आय इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर इंटू dt/3. म्हणजेच आय इज इक्वल टू 1/3 आणि स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर dt. मग या स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर हा फॉर्म्युला तिथं अप्लाय होईल. 1/3 इंटू t/2 स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स t/a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. आय इज इक्वल टू 1/3 काय, टी इज इक्वल टू एक्स क्यूब. एक्स क्यूब अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स क्यूबचा स्क्वेअर एक्स रेज टू 6 प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स टी आहे एक्स क्यूब अपॉन ए प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, तर हे त्या टर्मचं इंटिग्रेशन. आता बघा टेक्स्टबुकमध्ये असणारा आन्सर याचं इनकरेक्ट आहे. आता या क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलंय, स्क्वेअर रूट ऑफ क्वेश्चन नंबर यातलंच एक्झाम्पल 6 इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 3 आणि 7 मायनस एक्स याचं इंटिग्रेशन dx. ओके, आता हे इंटिग्रेशन घेण्यासाठी जे 3 फॉर्म्युलेज आहेत त्याचं युटिलायझेशन होण्यासाठी काय करायला लागेल, या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवायचं. स्क्वेअर रूटमध्ये 7x ओके मायनस एक्स स्क्वेअर मायनस 21 प्लस 3x आणि dx. काय मिळेल मग, स्क्वेअर रूटमध्ये 7x 3x 10x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 21 आणि dx. मग आता आपल्याला पूर्ण वर्ग करण्यासाठी लास्ट टर्म इज इक्वल टू मिडल टर्म अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर
तर याचे युटिलायझेशन केलं पाहिजे. मग एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ऑलरेडी -1 आहे, 1 -1 असेल तसंच ठेवायचा. 10x एक्सचा कोएफिशियंट आहे, मिडल टर्म 10 अपॉन 2 स्क्वेअर म्हणजेच काय 25. ॲड आणि सबस्ट्रॅक्ट काय येईल इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ. आता एक्स स्क्वेअरला निगेटिव्ह साईन आहे, -25 टर्म आपल्याला पाहिजे, प्लस 10x मायनस एक्स स्क्वेअर प्लस 25 मायनस 21 आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx. तर 25 ॲड केला, 25 सबस्ट्रॅक्ट, तर काय होईल बघा आता स्क्वेअर रूट ऑफ यास 25 मायनस 21 4 आणि या तिघांमध्ये मायनस साईन कॉमन घेतलं, आतमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 25 आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx. आता इंटिग्रेशनमध्येच 2 स्क्वेअर मायनस हे कोणाचं एक्सपान्शन आहे तर x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर आणि dx. तर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर या फॉर्ममध्ये येतं, तर याला सबस्टिट्यूशन केलं पाहिजे. पुट x मायनस 5 इज इक्वल टू t. आता सबस्टिट्यूशन केलं तर dx ची व्हॅल्यू काढली पाहिजे t च्या फॉर्ममध्ये, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, म्हणजेच dx इज इक्वल टू dt. x चा x च्या रिस्पेक्ट 1 मायनस 5 चा 0 इंटू dx इज इक्वल टू dt. फायनल आन्सर I इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर मायनस t स्क्वेअर आणि dt. स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये जो फॉर्म्युला अप्लाय केला तोच t अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 2 स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 4/2 साइन इनवर्स t अपॉन ए म्हणजेच काय t अपॉन 2 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. पण टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि फायनल आन्सर I इज इक्वल टू x मायनस 5 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 4 मायनस x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर आणि याला सिम्प्लिफाय केलं आपण कुठपर्यंत येतो 10 किंवा हे मल्टिप्लिकेशन डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. 4 मायनस x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 म्हणजेच 2 साइन इनवर्स ऑफ x मायनस 5 अपॉन 2 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर ही त्या एक्झाम्पलचा फायनल आन्सर. ओके, आता बघा या टर्मला तुम्ही रूट ऑफ x मायनस 3 इंटू 7 मायनस एक्स असे लिहू शकता. तर यातलंच नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे 4x 7 नंबरमध्ये काय दिले बघा इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ 4x इंटू स्क्वेअर रूटमध्ये 4x प्लस 4 आणि dx. याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. याला मी I ने डिनोट केलं. स्क्वेअर रूट ऑफ 4x इंटू 4x प्लस 4 आणि dx. यालाच आपण असं लिहू स्क्वेअर रूटमध्ये 4x ने आत मल्टिप्लाय केलं 4x चा स्क्वेअर ओके 4x चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 4x आणि dx. मी सबस्टिट्यूशन याला करतो पुट 4x इज इक्वल टू t. मग डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू t. काय होईल 4x चा डेरिव्हेटिव्ह 4x इंटू लॉग 4 इंटू dx इज इक्वल टू dt. म्हणजेच 4x dx ची व्हॅल्यू काय म्हणजेच काय dx ची व्हॅल्यू काय येते. dx ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे dx इज इक्वल टू dt अपॉन 4x लॉग 4 म्हणजेच dt अपॉन t लॉग 4 ही व्हॅल्यू येईल. मग इंटिग्रल बिकम्स स्क्वेअर रूट ऑफ t स्क्वेअर प्लस 4t इंटू
dt अपॉन t log 4. तर यालाच आता काय केलं बघा, हा t जो आहे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये न्यायचा असेल तर टी स्क्वेअर होईल. म्हणजेच काय 1 अपॉन log 4 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि स्क्वेअर रूटमध्ये टी स्क्वेअर प्लस 4t अपॉन टी स्क्वेअर आणि dt. ओके. तर आता यालाच टी स्क्वेअरने सेपरेट जर डिवाइड केलं किंवा याला पूर्ण वर्ग करण्यासाठी याला सिम्प्लिफिकेशन थोडं आपण चेंज केलं. बघा लक्ष द्या, इथं थोडंसं मी चेंज करतो. याला असं लिहिलं आपण इंटिग्रेशन मध्ये स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच 2 इंटू 2 याची एक्स पॉवर, आणि आतमध्ये पण 2 इंटू 2 याची एक्स पॉवर प्लस 2 स्क्वेअर. ओके. आणि dx. आता हेच काय होईल स्क्वेअर रूट मध्ये 2 ची एक्स पॉवर 2 ची एक्स पॉवर म्हणजे 2 रेज टू एक्स चा स्क्वेअर 2 रेज टू एक्स चा स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx. मग 2 रेज टू एक्स चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. इंटिग्रेशन मध्ये 2 रेज टू एक्स आणि स्क्वेअर रूट मध्ये 2 रेज टू एक्स चा स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर dx. आता मी इथं सबस्टिट्यूशन जर केलं, पुट 2 रेज टू एक्स इज इक्वल टू टी आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. काय म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 2 रेज टू एक्स इंटू log 2 इज इक्वल टू इंटू dx इज इक्वल टू dt. तर 2 रेज टू एक्स dx ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे dt अपॉन log 2. बघा 2 रेज टू एक्स आणि dx याची व्हॅल्यू काय dt अपॉन log 2. तर इंटिग्रल काय होईल स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ओके. आणि dt अपॉन log 2. 1 अपॉन log 2 हा कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बघा I इज इक्वल टू 1 अपॉन log 2 कॉन्स्टंट स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर t अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 4 अपॉन 2 log ऑफ मॉड्युलस टी प्लस स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. I इज इक्वल टू 1 अपॉन log 2 टी कोणासाठी ठेवलंय आपण 2 रेज टू एक्स. 2 रेज टू एक्स अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 4 रेज टू एक्स प्लस 4 प्लस 2 टाइम्स log ऑफ मॉड्युलस 2 रेज टू एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 4 रेज टू एक्स प्लस 4 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे त्याचं फायनल आन्सर. ओके.